सीमा अनिल पाटील मसास या गावाचे रहिवासी असून या गावची पोलीस पाटील पदावर कार्यरत आहे। आणि जो सुवेश रोंदडे जो व्यक्ती आमच्या विरोधात वारंवार गुन्हे दाखल करण्याचं सांगतो किंवा वारंवार गुन्हे दाखल करतो, त्याचं असं म्हणणं आहे की माझ्या शेताला रस्ता नाही। आता हा जो रस्ता आहे ना, हा पूर्ण म्हणजे मसाजकडनं येतो आणि हा लाकडे जातो, हा। आणि हे त्याचं शेत आहे, हे गट नंबर 21 आहे। हा म्हणतो माझ्या शेतावर 25-25 फुटाच्या अक्षरशः झाड आहे, हे तुम्ही बघू। मला रस्ता नाही, मग याची दानत काम करण्याची नाही आहे का? आम्हाला विनाकारण त्रास देण्याची दानत याची वाली नाही। त्याच्याकडे ट्रॅक्टर पण आहे, जेसीबी पण आहे, त्यामुळे त्याला त्या शेताची गरज नाहीये। आणि त्याचे 2 नंबरचे धंदे चालू असतात, त्याच्यामुळे त्याला त्या शेताची बिलकुल गरज नाहीये। आणि काय माहितीच्या अधिकार टाकत राहतो आणि पोलीस पाटील पद आल्यापासून अतिशय मला त्रास देतोय आणि माझ्यावर शिवीगाळ एकदम घाणघाण प्रकारचे शब्द वापरतोय। हे मला बिलकुल मान्य नाहीये। आणि त्याच्यावर जर गुन्हे नाही दाखल झाले तर मी आज रोजी प्रांत साहेबाच्या कार्यालयामध्ये उपोषणाला बसणार आहे, नाही तर मी माझ्या सगळ्या कुटुंबाला घेऊन तिथं उपोषणाला बसीन, नाही तर मी आत्महत्या करेन त्याच्यावर जर गुन्हे नाही दाखल झाले तर। आज 2008 सालापासून त्रास चालू आहे आम्हाला। पोलीस पाटील पद झाल्यापासून त्याचं म्हणणं आहे ही पदावर नकोच, ही म्हणजे त्या शब्दाचे वापर असा करतो तो, तर त्या माणसाला अक्षरशः बाण बसून जात आहे। त्याची बोलण्याची पद्धत त्याला समजते का? आपण बायांविषयी बोलतोय का स्त्रियाविषयी बोलतोय? बोलण्याची त्याला पद्धत तरी आहे का थोडीफार? एपीआय मॅडम विरुद्ध काय नाही बोलतो, काय मॅडम होत्या एपीआय, तेव्हा त्यांना सुद्धा खूप त्रास दिला त्यांनी। आता हे मॅडमांना खूप त्रास देतोय, म्हणजे मॅडम आला का त्याला तोच उद्योग लागतो मॅडमांना त्रास द्यायचा, आणि स्त्रियांना तर अति त्रास देतो।